हे बघा, हे पीठ मोदकचं मी 1 वाटी घेतलेलं आहे, हे वाटी, आणि हे 1.5 वाटी पाणी आहे आणि 1 वाटी पीठ. हे बघा, ह्या वाटीने मी 1.5 वाटी पाणी घेत आहे पीठ उकळण्याला, वाफून घ्यायला. ह्या वाटीने 1.5 वाटी पाणी घ्यायचं. 1 वाटी टाकलेलं आहे. तर 1 वाटी टाकलेलं आहे. आता अर्धी वाटी, पूर्ण 1.5 वाटी पाणी टाकायचं आणि 1 वाटी तांदळाचं पीठ घ्यायचं. आता ह्या पाण्याला छान उकळू द्यायचं. बघा, पाणी उकळतं आहे. आता एक आपल्याला पीठ याच्यामध्ये परतून घ्यायचे. पाण्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचे आणि हे पीठ 1 वाटी जे पीठ आहे ना, हे याच्यामध्ये कालून घ्यायचं आपल्याला छान उकळल्यावरती. आता हे पाणी छान असं उकळलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे पीठ हालून घेऊ पळीच्या साहाय्याने. हे बघा, गॅस स्लो करायचा आणि हे असं हलवून घ्यायचं, एकजीव करायचं. घोटून मिक्स करून छान एकजीव केलं की 2 मिनटं 5. हे बघा, मस्तपैकी छान झालेलं आहे पीठ, मस्त घट्ट झालेलं असं. आता याच्यावरती असं थोडंसं शिंतोडा शिंपडून 5 मिनटं झाकून ठेवायचं. पाण्याचा शिंतोडा मारायचा. ठीक आहे. ते पीठ तांदळाचं वाफायला ठेवलेलं आहे झाकून. आता आपण याच्यामध्ये कढईमध्ये तूप टाकून घेऊ 1-1.5 चम्मच आणि हे आपण केलेलं सुकं खोबरं आणि गूळ परतून घेऊ. ओलं खोबरं वाटून घेतली, बारीक किस करून घेतली आणि हा गूळ. आता हे उकडीचे मोदकचं सारंग तयार होत आहे. आता याच्यामध्ये ड्रायफ्रूट आणि तूप, इलायची टाकून याला थोडं परतवून घ्यायचं आहे. हे आपलं पीठ हे का, वाव, खूप छान झालेलं आहे. आता याला हाताने थोडंसं प्लेटीत घेऊन तेल किंवा तूप लावून चोळायचं किंवा पाणी लावून चोळायचं, मऊसर करायचं. बघा, खूप छान झालेलं आहे आता हे पीठ आपलं. आता याला असं थोडंसं पाणी लावून फार थोडंसं गरम असतं ना, हाताला पोळतं, मग थोडं असं पाणी लावायचं. हे पाण्याचा हात घेऊन असं थोडंसं याला छानपैकी मळून घ्यायचं 5 मिनटं. आपला हे बघा, किती छान गोळा तयार झालेला आहे. मळून घेतलेलं आहे मी याला आता. हो का, मस्त असं मऊसर झालेलं आहे. पहा, छान झालं आहे. हो का, असं तोडलं तर ना हाताला असं चिटकत नाही आहे. मस्त झालेलं आहे. ठीक आहे. आता ह्याचे मोदक आपण पाळी बनवून पारीमध्ये भरूया. छान झालेलं आहे. आणि हे बघा, हे आपलं मध्ये भरायचं सारंगसुद्धा रेडी झालेलं आहे. हे सारं आणि हे पीठ, आता हे दोन्ही बनवून एक मोदक तयार करूया. हे बघा, हे अशी पातळ पारी करायची आहे आणि याच्यामध्ये आता हे सारंग आपल्याला भरून घ्यायचं आहे. असं 1 चम्मच असं एवढंसं भरून आता आपल्याला ह्या कळ्या करायच्या आहेत. कळ्या कशा करायच्या आहेत? ह्या 2 बोटांनी असं करायचं आहे. असं असं हे अशा कळ्या पाडून हातावर घ्यायचं आहे. आता माझ्याकडे कुणी नाही आहे मोबाईल पकडायला, म्हणून मी मोबाईल पकडलेला आहे आणि स्टँड पण नाही आहे. आता मी तुम्हाला दाखवते हातावर पकडून. ठीक आहे. हे बघा, हा साच्याने बनवलेला मोदक आणि हा मी हाताने बनवलेला मोदक. हा बघा, हा साच्याने बनवलेला आहे. मी म्हटलं अगोदर हाताने करून पाहावं आणि मग साच्याने. बघा कोणता छान वाटतं. बघा, मस्त वाटतं का? हा साच्याने पण किती छान आलेला आहे ना, मस्त छोट्या छोट्या कळ्या. वाव, व्हेरी गुड. आणि हा मी हाताने बनवलेला. हे बघा, हाताने म्हणजे तेवढ्या कळ्या येत नाहीत बरोबर, पण तरी पण छान आलेले आहेत अशा बारीक बारीक. पण हा साच्याचा, दोन्हीपैकी तुम्ही सांगा आता मला कोणता छान वाटतो. हे बघा, गणपती बाप्पांच्या आवडीचा मोदक. मी इथंच बसून करते गणपती बाप्पासमोर, किचनमध्ये नाही बसले.
हे बघा छानपैकी झालेला आहे उकडीचा मोदक. आता मी हे सर्व मोदक बनवून घेते आणि वाफेवरती ठेवते. बघा छान झाला आहे ना. पीठ एवढं छान मळलेलं आहे की बिलकुल तुटत नाही, एकदम छान येतात. हे बघा कणिक पण खूप मस्त झालेलं आहे. आता अशा प्रकारे हे एवढ्याचे सर्व मोदक करून घ्यायचे. हे बघा मैत्रिणींनो, उकडीचे मोदक आपले तयार झालेले आहेत. आता आपण याची उकड काढायची आहे. मी तिकडे पाणी उकळायला ठेवलेलं आहे. आता बघा किती छान झाले, साच्याने बनवलेले. आणि हा एक मी हाताने बनवलेला आहे हा, आणि हे साच्याने बनवले. छान वाटलेत ना. मस्त 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 झाले. एक सुद्धा मोदक फुटलेला नाही. आता आपण उकळीमध्ये टाकून घेऊ. हे बघा मी आता हे वाफेवरती ठेवलेले आहे, कढईवरती ठेवलेलं आहे. कढईत पाणी उकळत आहे आणि वरील चाळणी असते ना आपली, ते चाळणीला कॅरी बॅग ठेवलेली आहे किंवा तेल लावायचं चाळणीला. आणि मी हे याच्यावर उकडायला ठेवलेले. आता याला मस्त 5-10 मिनिटं छान वाफू द्यायचं, मग खोलायचं. एकदम छान आहे बघा, अशा वाफा चालल्यात वरती.